नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. प्रिया ही प्रतिमाच्या रूममध्ये आलेली असते. ती प्रतिमाला सांगत असते की ती सायली ही तुला वेडी ठरवायला निघाली आहे. ती सायली ही चांगली मुलगी नाही म्हणून सांगत असते. पुढे प्रिया ही प्रतिमाला म्हणत असते, जेव्हा सायक्ट्रिक डॉक्टर घरी येतील त्यावेळी तू त्यांना आत घेऊ नको, घराच्या आतून कडी लावून घे. ते डॉक्टर आले तर तुला वेडी म्हणून घेऊन जातील, असे म्हणून प्रतिमाचे कान भरत असते. प्रिया पुढे म्हणते, तुला या ठिकाणावरून जायचे आहे का? त्यावर प्रतिमा मान डोलत म्हणते, नाही, त्याच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन टाकतील. पुढे प्रिया म्हणते, आई तू काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. तुझी मुलगी तुझ्या मदतीसाठी खंबीरपणे उभी आहे. बस तू काही कर, पण तू त्या डॉक्टरांना तू आराम कर, मी आहे, असे म्हणून त्या ठिकाणावरून निघून जाते. दुसरीकडे सायली ही तिच्या रूममध्ये विचार करत बसलेली असते. अजून काय सांगावे लागेल त्या डॉक्टरला, असे म्हणत असते. ती पेन घेऊन लिहायला लागते आणि म्हणत असते, प्रतिमा आत्या यांना ॲक्सिडेंटच्या आधीचे काहीच आठवत नाही, शिवाय त्या चेहऱ्याची भाजलेली बाजू सतत झाकून ठेवलेली असते. तेवढ्यात अर्जुन हा रूममध्ये येतो आणि सायलीला विचारतो, तुम्ही एवढे काय लिहित आहात? त्यावर सायली ही अर्जुनला म्हणते, ज्यावेळी आपल्या घरी ते मानस उपचार तज्ज्ञ डॉक्टर येतील त्यावेळी काय काय विचारायचे आहे ते लिहून ठेवत आहे. ऐनवेळी गोंधळ उडायला नको म्हणून, मग हे विचारायला पाहिजे होते असे वाटायला नको म्हणून लिहून ठेवत आहे. अर्जुन हा सायली समोर बसतो. त्यावर सायली अर्जुनला विचारते, तुम्ही दमला आहात का? त्यावर अर्जुन म्हणतो, नाही, माझे ऑफिसचे काम संपल्यानंतर आम्ही सुमन काकूकडे गेलो होतो त्यांना विचारायला. ज्यावेळी प्रिया ही घरात आली होती त्यावेळी तिने काय पुरावे दिले होते सर्व सिनियरला विचारू शकत नाही ना. पुढे अर्जुन म्हणतो, काकूने सांगितले की तन्वीने पुरावा म्हणून तिचा लहानपणीचा फोटो दाखवला होता. तिच्या गळ्यात लॉकेट होते जे पूर्णाजीने माझ्या बर्थडेला मला गिफ्ट दिले होते. नंतर ते मी तन्वीच्या गळ्यात टाकले होते. अर्जुन पुढे सांगतो, अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे काकूने, तन्वीच्या उजव्या पायावर जन्मखून आहे, काय ते तुळशीपत्र सारखी. अर्जुन मागे वळून पाहतो तर सायली रूममध्ये नसते, ती बाहेर गेलेली असते. अर्जुन जे काही बोललेला असतो ते सायलीने ऐकलेले नसते. का सायली, मी जे काही बोललो ते त्यांनी ऐकलेच नाही. सायली ही रूमच्या बाहेर येऊन बडबड करत असते आणि म्हणत असते, त्यांच्या डोक्यातील खूप काही जात नाही. प्रिया ही तन्वी नाही यांचे पुरावे शोधण्यासाठी ते सुमन काकूकडे गेलेत. जाणे म्हणजे हद्द झाली, उगच सगळ्यांना त्रास, आणि पायऱ्या उतरत खाली येते. दुसरीकडे आता रविराज आणि प्रिया बोलत असतात. प्रिया रविराजला म्हणत असते, नाही बाबा, मला हे पटलेले नाही. माझ्या आईला मनसोपचार तज्ज्ञ यांची गरज नाही, तर तिला आपल्या प्रेमाची गरज आहे, असे म्हणत असते. आपण थोडा धीर धरायला हवा, आपण आईला कॉन्फिडंट देऊया, तिला हळूहळू सर्व आठवेल. त्यावर रविराज प्रियाला म्हणत असतो, आपण डॉक्टर आहोत का? नाही ना, अश्विन सांगतोय त्याप्रमाणे आपण उपचार करत आलो आहोत, मग पुढचे पाऊल नको का टाकायला? त्यावर प्रिया ही रविराजला म्हणते, पण बाबा, गोळ्या गिळ्या देऊन भलतेच काही घडले तर नाही बाबा, आईला त्रास झाला तर ते मला सहन होणार नाही. त्यावर रविराज म्हणतो, प्रतिमाला काही होणार नाही, आपण आहोत ना तिची काळजी घेण्याकरिता. सायली पण आहे, आता तिला मनसोपचार यांची खूप गरज आहे. त्यावर प्रिया म्हणते, पण बाबा, आपण आईला हॉस्पिटलमध्ये नेले आणि त्या ठिकाणावरून आई गायब झाली तर? तुम्हाला आठवते ना दहीहंडीच्या दिवशी काय झाले ते? तुम्हाला जर सायक्ट्रिस्ट आणायचं असेल तर तुम्ही घरामध्ये आणा. हो, आपल्या सगळ्यांसमोर आईला तो उपचार करेल. मी आईच्या बाबतीत कुठलीही रिस्क घेऊ शकत नाही बाबा. त्यावर रविराज म्हणतो, तुझी ही आठ मान्य आहे, आता तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे, यामुळे तुझ्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होता कामा नये. हे बोलून झाल्यानंतर रूममध्ये येते आणि नागराजला फोन लावते. नागराजला फोन उचलतो आणि जे काही बोलायचे आहे ते लवकर बोल, कमी शब्दामध्ये. त्यावर प्रिया म्हणते, कमी शब्दामध्ये कसे बोलू? त्यावर नागराज, जे काही बोलायचे आहे ते बोल. तुला सांगत असते, तुमची जी वहिनी आहे तिचा तो अर्ध्या मेंदू फिरलेला आहे ना, तो नॉर्मल करण्यासाठी किल्लेदार सायक्ट्रिस्टला बोलवणार आहे, लवकर तिच्यावर उपचार करणार आहे. त्यावर नागराज म्हणतो, अश्विन तर म्हणाला होता ना थोडे दिवस थांबू म्हणून. त्यावर प्रिया म्हणते, थोडे दिवस गेले आता, त्या किल्लेदारला घाई झाली आहे, त्याला त्याची बायको पूर्वीसारखी पाहिजे आहे. ती जर बरी झाली तर तिला सर्व काही आठवणार, ॲक्सिडेंट कसा झाला, कोणी केला ते तिला तिची खरी मुलगी आठवणार. त्यावर नागराज म्हणतो, तू काय करणार त्या ठिकाणी? आरती करणार का? मागे मागे करणार का? आपले महत्त्वाचे काम काय आहे ते म्हणजे प्रतिमा वहिनीकडे लक्ष ठेवायचे, ते कोण करणार? तुम्ही उगाच ऑर्डर सोडू नका, मी एकटी फ्रंट फूटवरती लढत आहे आणि तुम्ही काय करताय? तुम्ही फक्त माझ्या जीवावरती उड्या मारताय. मी तुम्हाला हेच सांगण्यासाठी फोन केलाय, बाकी काय करायचे आहे ते मी बघून घेईन. फोन ठेवते. फोन ठेवल्यानंतर नागराज चिंतेत असतो. वहिनी चांगली उपचार मिळाला म्हणून दादा चांगली काळजी घेईल, यामुळे तिची स्मृती खरंच आली तर?
पूर्ण आजी, अर्जुन, अस्मिता आणि कल्पना हे मनसोपचार तज्ज्ञ याची वाट पाहत असतात. तेवढ्यात पूर्ण आजी कल्पनाला एवढ्यात रविराज हे सायक्ट्रिस्टला घेऊन यायला होते. त्यावर अर्जुन पूर्ण आजीला म्हणतो, मी सिनियरला फोन करतो. तेवढ्यात लगेच रविराज हे आलेले असतात. ते पूर्ण आजीला हाक मारतात. पूर्ण आई म्हणून रविराज हे डॉक्टर घेऊन आलेले असतात. ते डॉक्टरचे नाव पूर्ण आजीला सांगतात. ठाणेमधील नामवंत सायक्ट्रिक आहेत आणि माझी जुनी मैत्रीण आहे म्हणून सांगतात. त्यावर डॉक्टर ह्या पूर्ण आजीला नमस्कार करतात. सांगतात की रविराज तुमच्याबद्दल नेहमीच बोलत असतात. आजी ह्या डॉक्टर यांना बसण्यास सांगतात. त्यानंतर सायली म्हणते, तुम्ही काय घेणार, चहा, कॉफी? त्यावर त्या म्हणतात, काही नको म्हणून सांगते. मी फक्त प्रतिमा वहिनी यांच्याशी बोलायला आले आहे. आणि प्रतिमाला विचारते, कशा आहात प्रतिमा वहिनी? त्यावर प्रतिमा प्रियाकडे पाहते. त्यावर प्रिया ही मान डोलवत नाही म्हणून सांगण्यास सांगत असते. ते बघून प्रतिमा ही तिच्या रूममध्ये जाण्यास निघते. हे बघून प्रिया खूप खुश होते. आता ही डॉक्टर प्रतिमाचा उपचार करणार नाही. प्रतिमा जात असताना रविराज प्रतिमा करत तिच्या मागे तिला अडवण्याचा प्रयत्न करतो. प्रतिमा थांबते. रविराज प्रतिमाला म्हणतो, मला माहिती आहे मी तुझ्यासाठी अनोळखी आहे म्हणून. मी तुला बोलायला आलो नाही. आम्हाला सर्वांना आमची जुनी प्रतिमा हवी आहे. त्यामुळे तुला तुझा भूतकाळ आठवायला हवा आहे. मानसिक छळ थांबेल. तन्वीला तिची आई पाहिजे आहे. त्यावर प्रिया मनातील मनात म्हणत असते, अरे नकोय मला ही अर्ध्या मेंदूची आई. मला फक्त तुमची प्रॉपर्टी नावाची करा. रविराज पुढे प्रतिमाला म्हणून लागतो, तुला तुझे सर्व नाते आठवायलाच हवे. यामुळे तुझा त्रास कमी होईल. प्लीज येथून निघून जाऊ नकोस अशी विनंती करत असतात. सायली ही प्रतिमाच्या जवळ जाते आणि म्हणते, बघताय ना प्रतिमा, त्या रविराज काका विनंती करत आहेत. ते सर्वजण हात जोडून तिला विनंती करत असतात. पूर्ण आजी पण म्हणतात, तुला कसलाही त्रास होणार नाही याची जबाबदारी माझी असे म्हणते. मग सर्वांनी विनंती केल्यानंतर सोप्यावर जाऊन बसते. हे प्रियाला खूप त्रास होत असतो. असे पलटी मारायची नाही मूर्ख बाई. तुझी मेमरी परत आली तर आमचा सत्यानाश होईल. पुढे डॉक्टर ह्या प्रतिमाजवळ बसतात आणि म्हणू लागतात की प्रतिमा वहिनी, तुम्हाला मी काही प्रश्न विचारणार आहे, चालेल का? या घरातील काही आठवते का? या घरातील माणसे, काही वस्तू, तुम्हाला तुमचे नाव तरी माहिती आहे का? पुढे डॉक्टर एक एक प्रश्न विचारू लागतात. त्यावर प्रतिमा ही त्या प्रश्नाचे उत्तर देत असते. हे सर्व झाल्यानंतर डॉक्टर म्हणतात, आपण उपचार करू शकतो. मी गोळ्या लिहून देते. या गोळ्या वेळेच्या वेळी त्यांना देत राहा म्हणून सांगते आणि तिथून सर्वांची रजा घेते. रविराज गोळ्याची चिठ्ठी घेतो आणि पाहतो. तेवढ्यात प्रिया ही रविराज यांच्या हातातून ती गोळ्यांची चिठ्ठी रविराज यांच्या हातातून घेते. तेवढ्यात पूर्ण आजी ही प्रियाला म्हणते, ती गोळ्यांची चिठ्ठी सायली किंवा कल्पना यांच्या हातामध्ये दे म्हणून सांगते. पुढील भागामध्ये अर्जुन लॅपटॉपवर काम करत असतो आणि सायली ही झोपलेली असते. सायलीची झोपलेली असताना तिचे पाय हे उघडे असतात. अर्जुनला सायलीच्या पायावर तुळशीपत्राची खून दिसते. ते बघून हे काय आहे विचार. असेच मालिकेचे पुढील भाग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.